उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आज आपण बघतोय की 2026 हे मिरचीसाठी खूप खास चांगलं काही राहिलं नाही। यावर्षी सगळ्यात जास्त प्लॉट खराब झाले, त्यानंतर क्लायमेट चेंजेस झाला, सगळ्यात मोठा की पाऊस खूप लेट झाला। यावर्षी कमीत कमी 1 ते 1.5 महिना पाऊस लेट झाला आणि त्या लेट पावसामुळे काय झालं की मिरचीला पाणी पुरलं नाही आणि ज्यावेळेस मिरचीला पाऊस पडला तर अचानक प्लॉट जास्त खराब व्हायला लागले। जेवढे अगोदर खराब नव्हते त्याच्यापेक्षा जास्त प्लॉट आता खराब व्हायला लागले का की एकदम शॉक बसला झाडांना। आणि आता आपण बघतोय की रात्रीतून प्लॉट खराब होते। आता जे प्लॉट चांगले होते, जे खराब झाले ते जाऊ द्या, पण जे चांगले होते ते रात्रीतून प्लॉट खराब व्हायला लागले। कारण अचानकमध्ये की शेतकरी सांगतात की साहेब काल परवा माझा प्लॉट चांगला होता, रात्रीतून जास्त खराब व्हायला लागला। त्याचं कारण एक झालं की बाई क्लायमेट चेंजेस झाला। दुसरी गोष्ट व्हाईट फ्लायचा खूप अटॅक वाढला आहे आणि व्हायरसचा खूप अटॅक वाढला आहे। मग त्या कारणासाठी प्रत्येक शेतकरी काय करतोय, फवारणी करतोय, पण मेन फवारणी करते पण रिझल्ट भेटत नाही। मग त्याचं मोस्ट ऑफ कारण हेच आहे की आपण फक्त व्हाईट फ्लाय कंट्रोल करतोय आणि व्हाईट फ्लाय कंट्रोल केली म्हणजे व्हायरस कंट्रोल झाला अशातला प्रकार नाही। व्हाईट फ्लाय कंट्रोल केली म्हणजे फक्त वाढणारा जो स्प्रेड होणारा व्हायरस आहे तो कंट्रोल करू शकतो, पण व्हायरस ज्या चांगल्या झाडामध्ये पांढरी माशीने व्हायरस आणून सोडलाय आणि त्या कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो, आपण फक्त कीटकनाशक मारतोय। तर माझा एक प्रत्येक शेतकऱ्यांना एक सल्ला राहील, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना, की आपण पांढरी माशी कंट्रोल करण्याबरोबरच की जो झाडामध्ये इम्युनिटी कशी वाढत येईल, झाडाला प्रतिकारशक्ती वाढून रोगाला कशी, व्हायरसला कशी बळी पडणार नाही किंवा व्हायरसला कंट्रोल करणारे कोणते प्रोडक्ट आहे ते वापरून आपण म्हणजे पांढरी माशी प्लस व्हायरस या दोन्ही गोष्टीकडे कंट्रोल करण्यासाठी एक टार्गेट केले गेले पाहिजे, जेणेकरून पांढरी माशी कंट्रोल होईल, तो वाढणारा स्प्रेड आणि व्हायरसचा वाढणारा तो कंट्रोल होईल आणि जो व्हायरस आहे तो पण कंट्रोलमध्ये आणता येईल। आणि दुसरी गोष्ट फर्टिलायझर मॅनेजमेंट करा, कारण की आता आपण एक बघतोय की महिने 2-2 अडीच महिने झाले प्लॉटला झाडामध्ये खूप मायक्रोन्यूट्रनची कमतरता आहे किंवा न्यूट्रिशनची कमतरता आहे। आपण फक्त कीटकनाशकवर जोर दिला आहे, बाकीच्या गोष्टीवर आपण जोर देत नाही आहे, म्हणजे त्यामुळे झाडाला खूप विकनेसपणा आला आहे। आणि दुसरी गोष्ट क्लायमेट चेंजेस झाल्यामुळं रोग येण्यासाठी झाड जे आहे तर लवकर बळी पडतं आहे आणि त्यामुळे प्लॉट जास्त खराब होतं आहे। तर त्यासाठी मी प्रत्येक शेतकऱ्याला एक कॉम्बिनेशन सांगणार आहे की जेणेकरून रात्रीतून जे प्लॉट खराब होत आहेत ते। दुसरी गोष्ट फर्टिलायझर मॅनेजमेंट, जर आता तुम्हाला जर द्यायचं तर खालून तो फर्टिलायझर प्लस मायक्रोन्यूट्रनचा दोघांचा कॉम्बिनेशन करून खालून ड्रिपने डोस द्यावा। आणि वरतून जे सांगतो की वरतून काय करताना की थ्रिप्स पांढरी माशी बरोबरच व्हायरसचं कॉम्बिनेशन घ्या, जेणेकरून आता मी मार्केटिंग कॉम्बिनेशन सांगतो की ओलिगो एजंट एक्सेल कॉम्बी आणि कायनेटिक 4 याचा एक स्प्रे करून तिसऱ्या दिवशी रिपीट ताबडतोब स्प्रे करताना कायनेटिक 4 एक्सेल कॉम्बी एजंट आणि 1261 याची फवारणी करा, म्हणजे जेणेकरून जे झाडं चांगले ते खराब होणार नाही आणि जे चांगले झाडं आहे ते खराब तर होणारच नाही, पण जे खराब झाडं आहे समजा त्याच्यातले काही झाडं जर रिकवर करता आले तर ते रिकवर होण्याचा चांगला फायदा होणार आहे। जरी चांगले खराब झाडे जर चांगले नाही जरी झाले, पण जे कमीत कमी चांगले झाडं आहे त्यांना तरी इन्फेक्शन होणार नाही आणि ते रोगाला बळी पडणार नाही आणि होणारा नुकसान आहे शेतकऱ्याचं आपल्याला वाचवता येऊ शकतो। जेणेकरून दुसरी गोष्ट, जर तुम्हाला शेतकऱ्यांना काही वाटलं की आम्हाला सल्ला पाहिजे किंवा आम्ही तुम्हाला हे करू तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू की काय करता येईल। कुठूनही ऑल इंडियातून कुठून असो आम्हाला प्रत्येक शेतकरी कॉल करते आणि फोटो आणि व्हिडिओ पाठवा आणि डायरेक्ट कॉल करता आम्हाला व्हॉट्सअपला फोटो आणि व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्ही बघून तुम्हाला प्रत्येकाला आम्ही शेड्यूल पाठवू शकतो फ्रीमध्ये। आम्ही काही 1 रुपये चार्जेस करत नाही, फक्त आमचा एकच उद्देश आहे की भाई शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावा आणि शेतकऱ्याला फायदा व्हावा। ओके, धन्यवाद।